हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 53. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जो अगोदर फॉर्म्युला बघितला होता, आपण कोणता फॉर्म्युला बघितला होता? a + b a a² - b². हा फॉर्म्युला आपण बघितला होता ना. मग त्याचंच आपल्याला उलट करायचं आहे. इथे आपल्याला ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या a² - b² या फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचंय, याला कन्वर्ट करायचंय, फॅक्टराइज करायचंय. ठीक आहे. मग क्वेश्चन काय विचारलंय आपल्याला बघा. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. हे काही एक्सप्रेशन्स जे आपल्याला दिलेत त्यांना आपल्याला फॅक्टराइज करायचंय. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. p² - q². मग फॉर्म्युला काय आपला? a² - b² = a + b. कळले? मग आता इथे a काय आपला? p म्हणजे p² - q². काय येणार? देअरफॉरचं साइन द्यायचं. ठीक आहे. p + q p - q. इझी आहे ना? कळले तुम्हाला? सेकंड बघा. सेकंड काय दिलंय आपल्याला? 4x² - 25y². बघा आपल्याला फॉर्मॅट कसा हवाय? a² - b². तेव्हा आपण तो फॉर्म्युला एक्सपांड करणार. a + b a - b. ठीक आहे. तेव्हा आपण तो एक्सपांड करू शकणार. मग त्या फॉर्म मध्ये करण्यासाठी आधी काय करायचं, ह्या नंबर्सला बघायचं आणि ते कोणाचे स्क्वेअर आहे. आता हा 4x² कोणाचा स्क्वेअर आहे? 2x चा स्क्वेअर आहे. कळालंय तुम्हाला? x चा स्क्वेअर दिलेला आहे आणि 4 कोणाचा आहे? 2 चा. म्हणून आपण असं लिहिलं मायनस 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. आणि y² y चा. म्हणून आपण 2 टर्म आहेत म्हणून ब्रॅकेट घालायचं. कळालंय? म्हणजे ही आपली a टर्म झाली आणि ही आपली b टर्म झाली. क्लिअर आहे? बघा यामध्ये जर तुम्हाला सुचत नसेल काय करायचं, तर दोन्ही ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्यांचा स्क्वेअर रूट करायचा. मग मला सांगा, स्क्वेअर रूट ऑफ 4x² काय येणार? 2x. मग हा 2x जो आहे त्याचा स्क्वेअर करायचा. कळालंय तुम्हाला? जेव्हा कळत नसेल त्यावेळेला काय करायचं, ह्या टर्म्सचा स्क्वेअर रूट करून बघायचा आणि त्यानंतर फॅक्टराइज करायचं. मग याचं काय येणार सांगा? देअरफॉर काय येणार? a काय आपला? 2x + 5y 2x - 5y. कळलं? ह्याला आन्सर. थर्ड बघा. थर्ड काय दिलंय? y² - 4. आता y तर स्क्वेअरच्या फॉर्म मध्येच आहे आणि 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला मिळाले a² - b² चा फॉर्म मिळालेला आहे. मग काय करणार आपण? फॉर्म्युला काय आपला? बघा इथे प्रत्येक वेळेला तुम्ही फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युल्याप्रमाणे काय येणार मग? y + 2 y - 2. ठीक आहे. हे आलं आपलं आन्सर. फोर्थ बघा. p² - 1/25. आता बघा p तर ऑलरेडी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये 1/25. 1 कोणाचा स्क्वेअर आहे? 1 चा. आणि 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. मग आपण याला कसं लिहून घेऊ शकतो? p² - 1/5 ब्रॅकेट स्क्वेअर. मग फॉर्म्युला काय आपला? a² - b² = a + b a - b. कळलंय तुम्हाला? हो. मग आता याला कन्वर्ट करणार. काय येणार? a काय आपला? p + 1/5 p - 1/5. कळलंय तुम्हाला? हो. हे झालं फोर्थ. आता फिफ्थ बघा. 9x² - 1/16y². ठीक आहे. मग आता इथे 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 3 चा. आणि x² x चा. स्क्वेअर घ्यायचं मायनस. 1 कोणाचा आहे? 1 चा. 16 कोणाचा आहे? 4 चा. आणि y चा.
ब्रॅकेट स्क्वेअर. कळालंय? आता फॉर्म्युला काय आपला? a square minus b square is equal to a plus b a minus b. मग त्याच्या वाईज काय येणार आन्सर? 3x प्लस 1/4y 3x मायनस 1/4y. ठीक आहे. बघा बरेच जण काय करता, हा वाय स्क्वेअर बाहेर घेता, वाय विसरून जातात. तर तसं करायचं नाही. जी आपण टर्म काढलेली आहे ती कंप्लीट घ्यायची आहे. नेक्स्ट बघा 6th सम, एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे? एक्सचाच. आणि येथे काय येणार? 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. कळालंय? मग फॉर्म्युला काय? a square minus b square is equal to a plus b a minus b. बरोबर. मग त्याच्या वाईज काय येणार? ए काय आपला मग? एक्स आणि बी काय? 1/x. एक्स प्लस 1/x एक्स minus 1/x. कळालंय तुम्हाला? हे आलं आपलं आन्सर. नेक्स्ट बघा 7th बघा, ए स्क्वेअर बी मायनस ए बी. ठीक आहे. आता इथे स्क्वेअर टर्म्स तर येऊ शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? स्क्वेअर टर्म तर येणार नाही, मग कॉमन काढायचं. ठीक आहे. कॉमन काढायची मेथड आहे. मग या दोघांमध्ये काय कॉमन आहे? ए बी आणि ए बी. मग आपण बाहेर काढणार ए बी. मग आता इथे काय उरलं? इथे ए स्क्वेअर होता म्हणून एक इथे लिहिला तर एक इथे उरलं. मायनस ए बी बाहेर काढलाय, मग काय येणार इथं? 1. कळालंय? तर हे आलं आन्सर. बघा ज्या वेळेला आपल्याला दिसतंय की स्क्वेअर नंबर्स होऊ शकत नाही त्यावेळेला कॉमन काढायचं आणि 2 फॅक्टर तयार करायचे. आता हे फॅक्टर्स झाले ना. आपल्याला क्वेश्चन काय होता? फॅक्टराइज केलेलं आहे. नेक्स्ट बघा 8th, 4x स्क्वेअर y मायनस 6x स्क्वेअर. ठीक आहे. आता यांच्यामध्ये काय करणार सांगा? 6 कोणाचा स्क्वेअर आहे का? नाहीये. मग काय करणार? कॉमन काढणार. कॉमन काय बाहेर येईल सांगा? x square 2x स्क्वेअर. बघा दोन्ही ठिकाणी आता 6 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतोय आणि 4 लाही 2 ने डिवाइड करू शकतोय म्हणून आपण 2 बाहेर काढला. इथेही x स्क्वेअर आहे, इथेही x स्क्वेअर आहे म्हणून x स्क्वेअर बाहेर काढला. मग इथे काय उरलं? 2 2 जा 4 होतात म्हणून 2 उरला. x स्क्वेअर तर आपण बाहेर काढलाय, मग काय येणार इथे? y मायनस 2 बाहेर काढलेला आहे, मग इथे काय येणार? 3. 2 3 जार 6 म्हणून आपण इथे 3 लिहिणार. x स्क्वेअर तर बाहेर काढलाय. कळालंय? म्हणजे काय येतंय तुमचा आन्सर? हे जे आलेलं आहे ते फॅक्टर्स आहेत. 2x स्क्वेअर इन द ब्रॅकेट 2y मायनस 3. कळालंय तुम्हाला? तर नेक्स्ट बघा आता 9th सम बघा. आता 9th सम काय दिलं आपल्याला? 1/2y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. ठीक आहे. आता या सम मध्ये आपल्याला दिसतंय की 1/2 पण स्क्वेअर नंबर नाही आणि 8 पण स्क्वेअर नंबर नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? कॉमन बाहेर काढावं लागेल. मग 1/2 आपण कॉमन काढूया कारण इथे y आणि z आहे त्यामुळे तेही कॉमन निघणार नाही. मग 1/2 आपण बाहेर काढल्यावर इकडे काय उरेल? y स्क्वेअर मायनस. आता हाफ जर बाहेर काढला तर काय उरेल? बघा 1/2 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर 8 येणार. तर 16 ने. बरोबर. 2 1 जार 2 8 जार मग 8 उरतायत म्हणजे तिथे काय येणार? 16z स्क्वेअर. कळालंय तुम्हाला? मग आता काय करणार? हा कसला स्क्वेअर आहे? 16 4 जार. ठीक आहे. मग y स्क्वेअर मायनस 4z ब्रॅकेट स्क्वेअर. a प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आले. ठीक आहे. मग आपण त्याला आता फॉर्म्युला वाईज एक्सपांड करणार. फर्स्ट टर्म काय येणार? y प्लस 4z आणि y मायनस 4z. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा आता 10th सम बघा. 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर. ठीक आहे. मग आता यांच्यामधनं 2 पण स्क्वेअर नंबर नाहीये, 8 पण स्क्वेअर नंबर नाहीये. मग कॉमन बाहेर काय काढणार?
2 ला काढणार. ठीक आहे, मग 2x² मायनस 2 किती जा रेट 4 जा y². ठीक आहे, एक्स वाय आहेत त्यामुळे कॉमन निघणार नाहीत, वेगवेगळे आहेत म्हणून. आता हा 4 कसला स्क्वेअर आहे 2 चा, मग आपण x² मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a² आणि b² च्या फॉर्म मध्ये आले. मग फॉर्म्युला वाईज आपण लिहिणार 2 आणि हा काय येणार x प्लस 2y x मायनस 2y. बरोबर. समजलंय तुम्हाला? हे आलंय आपला आन्सर. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 53. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.